प्रगती काय बघायची असेल तर ही बघा, मुंबई एक्सप्रेस हायवे. आमच्या कोल्हापूरला हाय तो रस्ता रिपेअर ना झाला. कोल्हापूरची परिस्थिती बेकार असायचं मागचं कारण काय आहे कमेंट सेक्शन मध्ये मला सांगा जरा, बघूया आपण चर्चा करूया. समुद्रावरचा सगळ्यात मोठा ब्रिज अटल सेतू. एक 2 3 4 8 पदरी रस्ता. मला बी व्हिडिओ मध्ये घ्या, मला पण दाखवा आणि मला बी सेंड करा. ए मर्दा जाई नाही. रेड कार्ड बघा त्याच्या आईला 250 रुपये एकेरी आणि दुहेरी म्हणजे परत जर परतीचा मार्ग असेल तर 375 रुपये. रस्ता शेवट आहे. काय टोल नाक्याचा रेट काय असेल ते असेल. टोल नाका किती असला, रस्त्याची क्वालिटी, ही कामं जी आहेत की नाही पर्याय नाही. सेफ्टी सिक्युरिटी जनतेची काळजी हे दिसते बघा. हे कॅमेरा थोड्या अंतरावर कॅमेरा यांनी इथं सेट केलाय. हे बीजेपीचं धोरण जे आहे जनतेची काळजी घ्यायची. यो सेतू 16.5 किलोमीटर समुद्रावर आहे आणि 5.5 किलोमीटर जमिनीवर आहे. हे पोचलेलो आहे आपण स्वप्नांची नगरी मुंबई आणि अटल सेतू संपलेला आहे. आपण आज जाणार आहे एक गोष्ट खरेदी करण्यासाठी जी फक्त मुंबईतच आपल्याला योग्य मिळू शकते. काय आहे याचं गौप्यस्फोट केलं जाणार नाही. व्हिडिओ स्किप पण करू नका, हळूहळू बघत जावा कारण बऱ्याच गोष्टी आपल्याला यामध्ये बघायला मिळणार. सगळ्यात महत्वाची मजा दाखवते तुम्हाला. आता मॅपवर काय झाले, हे रस्ते 2 दाखवा लागले पण इथं वर पण रस्ता आहे. मग ते वरनं जायचं आहे खालच्या रस्त्यानं जायचं आहे काही समजून झाले. हे आम्ही जरासं आता फसल्यागत वाटाले. ठीक आहे असू दे, आम्ही खालनच जाणार. आता बघूया आपण खालनं जाऊन काय होते या रस्त्यात. बाद बोडायची तिच्या आयला. इथं जागा आहे ना म्हणते पार्किंग स्लॉट संपलाय सगळं फुल. सांगितलं की काय उपयोग आहे. तू सांगतेस का उतरून? आता उतरलेलो आहे आणि मनीष मार्केटला चाललोय आता आपण. अक्षरशः चेहऱ्यावर तेल आणि तेल अक्षर चांगला लागेल. तर आपण पोहोचलो आहे आता मनीष मार्केट मध्ये, जिथं मोबाईलची कव्हर मोबाईलचं सगळं मटेरियल मिळते. आणि कोल्हापूर गांधीनगर आपल्या इथं महालक्ष्मी चेंबर्स मध्ये पण जे मटेरियल येते ते सगळं इथनच येते. अल्लाह माफ करे, बहुत मनुष्य लग रहे हो, मत करो रहने लो. अक्षरशः कने मागच्या बाजूला बघा बिल्डिंग इंग्रजांच्या काळात आल्यासारखं वाटायला लागली सगळे. हे इंग्रजांनी बांधलेलेच बिल्डिंग असतील मला वाटते. चायला मांडलं पाहिजे 1825चं बांधकाम आहे. शेवट आहे त्यांची बांधकामच खतरनाक. म्हणजे हाय अशी बांधकाम आहेत. ते ब्रिज असू दे, बिल्डिंग असू दे, रोड असू दे, इंग्रजांच्या काळात रेल्वे असू दे, सगळं हाय असं राहिले. क्वालिटीच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज केले इंग्रजांनी. आणि आत्ताचे आहेत नेतं असलं काहीतरी उघडं ठेवतात. आता थॉमस अँड कपच्या समोर का आलेलो आपण आलेलो आहे नवीन कॅमेरा सेटअप घेण्यासाठी आपल्या पॉडकास्ट चॅनेलला. प्लस आपली किरकोळ रील्स आहेत त्याची थोडीशी क्वालिटी वाढूया. क्या बात है सर, क्या बात है सर. 2 उपाशी प्राणी दुपारचे वाजलेले आहेत 2. दोघांची तोंड अशी कोमजलेली आहेत. मागाशी नुसता उसाचा रस पिला. आपण घेतलेले आहेत 2 कॅमेरे सोनीचे 6000 या साहेब सूरज भाईंच्याकडनं मुंबईमध्ये. चांगली डील दिली आम्हाला. तुम्हाला ह्यांचा नंबर आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये देतोयच. त्याचबरोबर आपल्याला त्यांनी हे डबल बॅटरी चार्जिंग करतात, चार्जर, 16 GB मेमरी कार्ड, 2 पिशव्या, असं बरंच काय काय दिले. One eternity later. घामाला आंघोळ गेल्या आणि त्यांच्याकडे आता प्रॉब्लेम असा झालाय की माझ्याकडे पैसे द्यायला पैसे खिशात नाही आहेत. ATM कार्डवर आहेत आणि ते ATM मी UPI ला कनेक्ट केल्यानंतर 24 तासानंतरच मी ते ऑपरेट करू शकतो. तोपर्यंत त्यांना 5000 पाठवू शकतो. ते ATM स्वाईप करायला लावलं त्यांनी तर 3% मागायला राहू. आपल्या इथं कोल्हापुरात 1% 1.5% भरपूर झालं. आणि ATM ला कोण पैसे घेतच नाही तसं. आणि एवढी मोठी अमाऊंट असेल तर अजिबात कोण पैसे घेत. काय नियम आहे कोण असतो. आता ATM रुपया कॅश काढून त्याला कॅश देऊया आपण. आता पैसे राहू दे. एसीतले बरे वाटले. 1 hour later. खरं विजय बॅग केवढी मोठी झालं बघितलं काय. तेच काय म्हणायला लागलोय. ही बॅग आहे की नाही रेल्वेत नेऊन ठेवायची. आता रेल्वे स्टेशन जवळ जाणार आहे आपण. जायचं आहे रेल्वे जवळ नेऊन ठेवायची आणि नुसता वरडायचा.
आम्ही आलेलो आहे आता जेवायला. इथं हे फाउंटन फॅमिली इन म्हणून. जरासं मुंबई म्हटल्यावर महाग असणार. आपण याचं मेनू कार्ड बघूया. आणि आपण ऑर्डर दिलेली आहे बटर चिकनची. बटर चिकन येईपर्यंत आपण थोडंसं आपल्या ॲम्बियन्स शिवराज धाबावाल्यानं जरा शिकायचं. हॉटेलमध्ये कांदा लिंबू आणि लोणचं दिले. हे मुंबईत असून कोल्हापूरचं फिलिंग आले. आणि मी तुमच्या इथे जेवायला होतो मला कांदा पण मिळाला नाही. हे जरा गोष्टी शिका काहीतरी शिकण्यासारखे आहेत. मस्त बटर चिकन. चव कशी आहे विशाल दादा? कोल्हापुरी आहे हो. तुम्ही राहू दे मीठ मारायचं. किती वेळा मीठ मारताय सर? राहू मीठ लागते बाज की बाज. ते पडणार पण त्यात पडते ते. मोठे मीठ बारक्या डबीत घातली. चांगला या. ओके. उगाच गंडवायचं नाही. असं गंडवायचं नाही. आपण इथं जरा एखादा माणूस आला जेवायला तर त्याला समजलं पाहिजे. वासावर काय फूड ब्लॉगर आहे सगळे. मैं गिरा होया बंदा जमा नीच बल्ली है. असलं जेवण कुठंच मिळणार नाही. लय भारी जेवण आहे असलं. अगाय कोल्हापुरात नाही सॉरी मुंबईत पहिल्यांदा असलं काय सांगणार नाही. एक नंबर जेवण आहे. आता ठीक आहे पैसा वसूल आहे. गुडघ्यावर माझ्या टेबल धडकला का नाही? गुडघ्यावर माझ्या टेबल धडकला का नाही? आपण आहे कोल्हापूरकर. काय आपल्याला तिखट जाळ आवडते. ते बाहेर आहे तसं टेम्परेचर म्हणजे असं तिखट आहे. पण हे जे काय हे कसं वाटलं तुला? कोल्हापूर नाही तिखट वाटलं काही. तिखट नाही. कसं हळूच पादायचं आणि कुठलं वास येतोय का म्हणायचं. एवढ्याची आमटी. इडली सांबार कसं वाटायला तर मला. ह्याच्याकडे बघून तुम्हाला काय वाटतंय जरा कमेंट सेक्शन मध्ये मला सांगा. कारण ह्याच्यावर लई कमेंट पडायला लागल्यात. वैताग आला की नाही. 3 किलोमीटरला फक्त जायचं आम्हाला CSMT ला. तिथं PD मेल्लो रोड काहीतरी आहे. आणि एक पण टॅक्सीवाला तयार होऊन झालाय. अक्षरशः वैताग आहे राव. 3 किलोमीटरसाठी नाही म्हणायला लागल्यात. हे बरोबर आहे. पिक्चर मध्ये दाखवतात आणि माणसं सांगतात की नाही खरं आहे. काही लोकांचं कारण आहे जेवलोय आणि काही लोक उगाच नाटक करायला नाही जाणार तिथे. 2000 years later. भाई साहेब अक्षरशः वैताग आला. एक टॅक्सीवाल्यानं डबल चार्ज केला पण टॅक्सी मिळाली. पोचलो एकदा असं गाडीजवळ. आता सध्या आम्ही घरला परत चाललोय. पण लोणावळ्यात मावशीच्या इथं थांबायचं आहे आम्हाला. कारण तिचा कारखाना मला बघायचा आहे चिक्कीचा. जरा चिक्की खाऊया लोणावळ्यात जाऊन. म्हणून आम्ही आता बरोबर 12 मिनिटं अंतरावर आहे. मला ते 8 किलोमीटर आहे. आमची मामा आहेत आणि मी स्वतः ही चिक्की बनवली. इथे लोणावळ्यात त्यांचा कारखाना आहे. खाद्यातली एक. आणि मला सांगायची चिक्की कशी मी पण घेतो. जिली टाईप चिक्की आहे. जास्त गोड वगैरे असं नाही पण स्वीटनेस एवढा भारी आहे. मजा यायला लागली खायला. मामा नाव काय तुमचं प्रोडक्शनचं? कुठे ॲड्रेस बरोबर लोणावळ्यात? कुसगावमध्ये. तर मी मामांचा नंबर इथे खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकला आहे. कोणाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही ऑनलाईन करू शकता. आम्ही पोचलो आता भुईंजमध्ये. पुणे टू कोल्हापूरचा प्रवास चालू आहे. रात्रीचे वाजलेले आहेत 11:55 थोडक्यात 12. आणि जेवायला बसलेलो आहे आम्ही इथं मुक्ताई लॉन भुईंजमध्ये. विशाल दादा चिकन ताट घेतलाय सर तुम्ही. साधं 200 रुपये ताट आहे. चांगला आहे चांगला आहे. जेवण एक नंबर आहे. चव एक नंबर आहे. आणि अनलिमिटेड आहे. अनलिमिटेड आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आम्हाला इथं दिलं ही वरण नाही होते ओ अण्णा. वरण नव्हते याला काय म्हणतात आपलं हे. अरे बोलू तरी द्या मला. ह्याला आळणी म्हणतात. आणि आळणी पण एकदम टेस्टी आहे. एक नंबर जेवण आहे. आणि आता कोल्हापूरला जातो. अक्षरशः वैताग आलाय गाडी चालवून. आता इथनं कोल्हापूर नाही म्हटलं तरी 125 किलोमीटरच्या आसपास आहे. पोचायला 2 तास लागणार कारण बायपासचं काम चालू आहे.